नमस्कार मित्रांनो. दुपारची झोप झाली असेल असं मी मानतो. सगळ्यांची आत्ता विश्रांती घेऊन झालेली असणार. आजचा आपला दुसरा दिवस. डायबिटीस रिव्हर्सलबद्दल आपण कालपासनं बोलतो आहे आणि हा आठवडा बोलत राहणार आहोत सलग. तर काल आपण जस्ट एक बॅकग्राऊंड फक्त बघितलं. आज आपण जे बघणार आहोत ते डायबिटीसच्या संदर्भामध्ये पुढची गोष्ट जी आहे ते डायबिटीस म्हणजे नेमकं काय होते आपल्या शरीरामध्ये, काय घडते, ब्लड शुगर वाढते म्हणजे काय होते, इन्सुलिनचा रोल काय आहे. तर थोडंसं त्याला आपण म्हणूया की फिजिओलॉजी, शरीरामध्ये नेमकं काय घडते डायबिटीसमध्ये, ते एकदा जर आपल्याला बेसिक विज्ञान कळलं त्याच्यामागचं, तर मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे उपाय, आणि डायबिटीस रिव्हर्सल कसं शक्य होऊ शकेल हे पण कळणं सोपं जाऊ शकेल. म्हणून आपण मग सुरुवात करतो आहे आता आज की काल आपण बघितलं की डायबिटीस इज रिव्हर्सिबल असं जे काय संशोधनाचा उल्लेख काल मी माझ्या बोलण्यामध्ये केला. आज कदाचित काही नवीन लोक पण शक्य आहे जॉईन झालेले असतील, म्हणून त्यांना 1 मिनिटात जस्ट याच्यामागचं ब्रीफ करून आपण काल जिथे थांबलो होतो त्याच्या पुढचा पार्ट सुरू करूया. आत्तापर्यंत समज असा होता की डायबिटीस हा फक्त कंट्रोल करता येतो, तो कधीच दुरुस्त नाही करता येत. पण आता आरोग्यविज्ञान असं सांगते आहे की आपल्याला डायबिटीस पण पूर्णपणे दुरुस्त करता येणं शक्य आहे. डायबिटीस इज क्युरेबल. इट इज जस्ट नॉट वी कॅन कंट्रोल बट वी कॅन क्युअर इट. आणि ते होण्यासाठी मग आपल्याला काय करायला पाहिजे, सगळी औषधं जी काय असतील ती आपल्याला समजा बंद करावी अशी आपली इच्छा असेल तीव्र, तर मग त्याला काही ऑप्शन आहे का पर्यायी? तर आहे निश्चितपणे. जीवनशैली हे औषध म्हणून, थेरपी म्हणून ज्याला म्हणूया आपण, ते उपयोगी पडते, ज्यामध्ये आहार, व्यायाम, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि बाकी सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. तर त्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये आपण आता रोज एक विषय बघणार आहोत. आज सुरुवातीला आपण जे बघू ते डायबिटीस म्हणजे नेमकं काय ते आपण बघणार आहोत. आत्ता म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रक्तामध्ये साखर जी आहे ती वाढलेली असते, आणि ब्लड शुगर जर वाढली तर आपण असं म्हणतो आहे की मग डायबिटीस झाला. ॲक्च्युली तांत्रिक भाषेमध्ये ब्लड शुगर वाढली त्याला आम्ही हायपरग्लायसेमिया असं म्हणतो. हायपर याचा अर्थ जास्त, म्हणजे हायपर आणि हायपो हे 2 शब्द आहे जे सगळ्या डायबिटीसवाल्यांचे कदाचित माहिती पण असतील, नसतील माहिती तर माहिती पण करून घ्यायला पाहिजे, आणि जे कुठेही लागतात. हायपर म्हणजे नॉर्मलपेक्षा जास्त असणं, हायपो म्हणजे नॉर्मलपेक्षा कमी असणं. जसं आपल्याला ऐकून माहिती असेल की डायबिटीसवाल्यांना समजा औषधाचा डोस थोडा जास्त झाला किंवा औषधं घेतले आणि आहार एखाद्या दिवशी कमी घेण्यात आला तर त्यांना हायपो होते. हायपो होते म्हणजे त्यांच्या रक्तातली साखर कमी होते त्या क्षणी, त्याला आपण हायपोग्लायसेमिया म्हणतो. आणि अशा वेळेला मग त्यांना काही त्रास होऊ शकतात आणि ताबडतोब त्यांना काहीतरी खाण्याची किंवा साखर घेण्याची गरज असू शकते. हायपर म्हणजे गरजेपेक्षा जास्त साखर असणं, हायपर. सुवर्णमध्य हा निसर्गाचा नियम असतो, म्हणजे एनिथिंग इन एक्सेस इज टॉक्सिक. आपल्याला माहिती आहे की ब्लड प्रेशर जास्त झालं तरी अडचणीचं असते, आपलं वजन गरजेपेक्षा जास्त झालं तरी अडचणीचं असते. त्यामुळे सुवर्णमध्य हा मुळात नियम आहे, काय म्हणू आपण त्याला, निसर्गाचा. ते सगळ्याच बाबतीत लागू पडते, आपल्या शरीराच्या आणि बाकी पण सगळ्या बाबतीत. आता रक्तामधली साखर आपली जी साधारणपणे आत्ता ज्या मांडल्या जातात आरोग्यविज्ञानामध्ये की उपाशीपोटीची 80 साधारणपणे असेल तर आपण त्याला नॉर्मल मानतो. 120 पोस्ट मील जर असेल तर त्याला आपण नॉर्मल मानतो. ती जर 140च्या पुढे जायला लागली तर त्याला आपण एक काय म्हणू, त्याला बॉर्डर लाईन म्हणता येईल किंवा प्री डायबिटिक म्हणता येईल असं होते. आणि 180पर्यंत पोस्ट मील साधारणपणे असं म्हणूया आपण की अर्ली स्टेज ऑफ डायबिटीस असं असू शकते समजा. आता ही रक्तातली साखर येते कुठून आणि ती का बरं वाढते ते पण आपण थोडंसं समजून घेऊया, त्याच्यामागची तांत्रिकता. म्हणजे ते एकदा आपल्याला कळलं की मग पुढचे जे विषय आपण बघणार आहोत की याचा आहाराचा काय संबंध आहे, आहार हे औषध म्हणून कसं काम करते किंवा इतर गोष्टी पण औषध म्हणून कसं काम करते ते पण आपण समजून घेऊया. तर मुळात आपल्याला माहिती आहे की आपण जे काय
जेवण करतो, खातो, जोही काय आहार आपण घेतो, मग ते पोळी असेल, भात असेल, भाकरी असेल, भाजी असेल, फळं असतील आहे, सलाद असेल आहे, स्वीट असेल आहे, हे सगळं आपल्या, जर आपण एलिमेंटरी सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, डायजेस्टिव्ह सिस्टीम, तर आपण तोंडापासून सुरुवात करूया. आपण सुरुवात जी होते अन्नाची ती आपण दातांनी चावायला सुरुवात होते. चावताना आपल्या तोंडामध्ये लाळ त्याच्यामध्ये मिसळल्या जाते, सलायवा ज्याला म्हणतो आपण. आपल्या सलायवरी ग्लँड्स म्हणजे नावाच्या ग्रंथी ज्या असतात त्या असतात आपल्या बाजूला, दोन्ही बाजूला, आणि त्यामधनं लाळ सिक्रीट होत जाते. त्या लाळेमध्ये काही एन्झाईम्स असतात. एन्झाईम म्हणजे की अशा वस्तू की ज्या पचनासाठी उपयोगी पडतात आपल्याला, उत्प्रेरक ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये. त्या टायलिन नावाचं एन्झाईम लाळेमध्ये असते, जे कार्बोहायड्रेट म्हणजे जे आहे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटला सिम्पल कार्बोहायड्रेटमध्ये कन्व्हर्ट करते. म्हणजे साध्या भाषेत म्हणायचं झालं आपल्याला तर ज्या साखर आहे त्या साखरेला सिम्पल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करते. त्यामुळे तुम्ही जेवढं जास्त चावून खाता, जेवढी त्यामध्ये जास्त लाळ मिसळल्या जाते, तेवढं अन्नपदार्थांचं पचन जे आहे ते तोंडामध्येच सुरुवात होते, पहिली पायरी जी आहे ती. त्याच्यानंतर पुढे अन्न जे जाते, आपण गिळतो, घशामधून अन्ननलिकेमध्ये जाते. अन्ननलिकेमधून पोटामध्ये जठर जे असते तिथपर्यंत ते अन्न पोहोचते. तर जठरामध्ये गेल्यानंतर आपल्या तोंडामधला pH जर आपण पाहिला लाळेचा तर तो अल्कलाईन असतो. पोटामध्ये ॲसिड असते, हायड्रोक्लोरिक ॲसिड नावाचं एक ॲसिड त्या ठिकाणी सिक्रीट होत राहते स्टमकच्या जठराच्या ज्या पेशी आहेत त्याच्यामधनं, आणि त्या पेशींमधनं हे ॲसिड सिक्रीट होते. त्याच्यासोबत काही एन्झाईम्स पण जठरामध्ये पण तयार होत राहतात. जसं मी इकडे टायलिन सांगितलं तुम्हाला, किंवा ज्याला सलायव्हरी अमायलेज असं म्हणतात, तसं एक जठरामध्ये गॅस्ट्रिक अमायलेज नावाचं एक एन्झाईम असते. आणि इतरही काही एन्झाईम्स आणि हार्मोन्स स्टमकमध्ये पण सिक्रीट होत राहतात आणि ते पचनाची पुढची पायरी करतात. शिवाय त्या ठिकाणी जठर म्हणजे एक पिशवी आहे, त्याच्या आकुंचन प्रसरणामुळे ते छानपैकी असं मिक्सअप केल्या जाते, मिक्सरसारखं एकत्र केल्या जाते. त्याचं एक चरवण होते त्या ठिकाणी. तिथे काही काळ अन्न साचून राहते. जठराच्या पुढच्या बाजूला एक वॉलसारखी रचना असते, त्यामुळे तो वॉल बंद होऊन जातो पोटामध्ये अन्न जायला लागलं की, आणि त्या ठिकाणीच मग जठरामध्ये ते अन्न साचून राहिले आणि एक प्रोसेस, पुढची प्रोसेस जी ती जठरामध्ये अन्नावरती केल्या जाते. ती प्रोसेस पूर्ण झाली की जठराच्या खालच्या बाजूचा वॉल जो आहे तो उघडतो आणि तिथून मग लहान आतड्यामध्ये अन्न जायला सुरुवात होते. लहान आतड्याचे 3 पार्ट असतात. आपल्याला कदाचित एक 8व्या-10व्या वर्गाच्या विज्ञानामध्ये शिकलेले असणार आपल्यापैकी बहुतेक सगळे लोक, की लहान आतडे जे आहे आपल्या शरीरामध्ये त्याचे डिओडिनम, जेजुनम आणि इलियम नावाचे 3 पार्ट असतात. तर पहिला पार्ट जो आहे, जो जठराला जोडलेला असतो, त्याला डिओडिनम असं म्हणतात. त्यामध्ये हे अन्न जे आहे जठरामध्ये काही तास राहिलेलं अन्न आणि प्रोसेस केलेलं, प्रक्रिया केलेलं हे पुढे जाते. आणि मग लहान आतड्यामध्ये ज्याची लांबी साधारणपणे एक 16-20 फूट असते, त्या सगळ्यामधनं हळूहळू ते पुढे पुढे जात राहते. पुढे पुढे जात असताना त्यावरती पुढच्या प्रक्रिया केल्या जातात, प्रोसेसिंग केल्या जाते, आणि शेवटी जे काय शरीराला आवश्यक गोष्टी आहेत त्या ठिकाणावरून ॲब्सॉर्ब केल्या जातात. तिथून त्या डायरेक्टली रक्तवाहिन्यांमध्ये डायजेस्ट केलेल्या स्वरूपामध्ये ॲब्सॉर्ब केल्या जातात आणि तिथून मग त्या लिव्हरमध्ये आणि शरीरात इतरत्र पाठवल्या जातात. आणि त्यानंतरचा मग जो काय भाग उरतो तो जातो लहान आतड्यानंतर. पुढचा जो पार्ट आहे सी शेपेड ज्याला आपण म्हणतो, रिव्हर्स सी, तो जातो मोठ्या आतड्यामध्ये. आणि मग मोठ्या आतड्यामध्ये परत ते अन्न साचून राहते. तिथे परत काही प्रक्रिया त्या ठिकाणी होतात आणि खास करून मग जे वेस्टेज आहे शेवटी, जे सगळी प्रक्रिया करून शरीराला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी काढून घेतल्यानंतर जो काय शिल्लक राहतो, रफ वेस्ट मटेरियल ज्याला म्हणूया आपण, ते शेवटी मोठ्या आतड्यामध्ये जाऊन त्याच्या शेवटी रेक्टम आणि ॲनस, शेवटचा जो आपला भाग आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा, तिथपर्यंत ते जाते. रेक्टममध्ये ते साठवून ठेवल्या जाते. तिथलं परत त्यातलं पाणी आणि इतर काही गोष्टी ॲब्सॉर्ब केल्या जातात. काही आणखीन रासायनिक प्रक्रिया त्या ठिकाणी होतात आणि शेवटी मग विष्ठेद्वारा ते जे शरीराच्या निरुपयोगी गोष्टी आहेत
त्या सगळ्या बाहेर टाकल्या जातात. तर ही सगळी झाली आपल्या काय म्हणू त्याला अन्न डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे, तोंडात अन्न टाकल्यापासून तर ते जाईपर्यंतची प्रक्रिया. आणि या प्रक्रियेला मे बी 24 ते 36 तास 48 तास आपण काय अन्न खातो आहे, आपल्या डायजेशन कशा प्रकारचं आहे यावर हे सगळं अवलंबून असते. आता मुख्यत्वे अन्न घटकांचा जर आपण विचार केला तर 3 प्रकारचे मेजर अन्न घटक ज्याला आपण म्हणूया ते असतात. एकाला आपण कार्बोहायड्रेट किंवा कर्बोदक असं म्हणतो, दुसऱ्याला आपण प्रथिनं किंवा प्रोटीन्स म्हणतो, आणि तिसरा जो पार्ट आहे तो फॅट्सचा आहे. आता या सगळ्यांचं विघटन होत होत शेवटी जसं कार्बोहायड्रेट्सपासनं अल्टिमेट ज्याला काय म्हणू आपलं प्रॉडक्ट जे काय तयार होते, फिनिश प्रॉडक्ट ज्याला आपण म्हणतो की कच्चा माल टाकला आणि शेवटी कारखान्यामधनं पक्की वस्तू तयार झाली, तसं आपण अन्नाच्या स्वरूपात ज्या काय गोष्टी खाल्ल्या कार्बोहायड्रेटच्या फॉर्ममधल्या, त्या सगळ्या शेवटी त्याचं शुगरमध्ये रूपांतर होते, ग्लुकोजमध्ये खास करून. आणि मग ते ग्लुकोज रक्तामध्ये मिसळलं जाते, रक्तामधून ते लिव्हरमध्ये जाते, लिव्हरमधून मग ते बाकी शरीरात जशी गरज असेल तसं पुढे पाठवलं जाते. प्रथिनं जी आहेत त्या प्रथिनांचं रूपांतर शेवटी प्रथिनं ज्या गोष्टींपासून तयार झालेले असतात, जसं सगळ्या कार्बोहायड्रेटचं एंड प्रॉडक्ट जे आहे ते मी सांगितलं असं ग्लुकोज फ्रुक्टोज नावाच्या साखर असतात, सिंपल शुगर ज्याला आपण म्हणतो ते. तसं प्रथिनांचं जी रचना झालेली असते ती वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ॲसिड्स जे असतात त्याच्यापासून ते बनलेले असतात, त्यांची साखळी असते. त्यामधले काही अमिनो ॲसिड्स जे आहे ते शरीराला आवश्यक असतात किंवा ते काय म्हणता येईल त्याला आपल्याला काही शरीर तयार करू शकते दुसऱ्या कुठल्याही वस्तूपासून, पण काही मात्र आपल्याला अन्नपदार्थातूनच मिळवाव्या लागतात. तर त्याला एसेन्शियल अमिनो ॲसिड आणि नॉन एसेन्शियल अमिनो ॲसिड असं म्हणतात. एसेन्शियल अमिनो ॲसिड्स जे आहेत ते आपल्याला अन्नपदार्थातूनच मिळवावे लागतात, ते शरीर तयार नाही करू शकत ऑन देअर ओन. उरलेले जे आहेत अमिनो ॲसिड ते आपल्याला अन्नामधून नाही मिळाले तरी शरीर ते तयार करू शकते. आणि मग हे प्रथिनं जी आहेत अमिनो ॲसिड्स हे परत सगळ्या शरीरामध्ये मग जिथे त्यांची गरज असेल तिथे ते पोहोचवल्या जातात. हा झाला दुसरा एक मेजर अन्न घटक. तिसरा अन्न घटक जो आहे तो आहे फॅट्स, स्निग्ध पदार्थ जे काय आपण खातो, तेल तूप आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये जे असतात, दुधामध्ये असते मलाई, जसं शेंगदाणे तीळ काजू बदाममध्ये स्निग्ध पदार्थ असतात, इतरही अनेक गोष्टींमध्ये असतात. तसे अगदी ज्वारी गहू तांदूळामध्ये पण असतात अल्प प्रमाणामध्ये. तर हे स्निग्ध पदार्थ स्निग्धाम्लांपासून किंवा फॅटी ॲसिड्सपासून बनलेले असतात. जसं अमिनो ॲसिड्सचे एसेन्शियल नॉन एसेन्शियल आहे तसं फॅटी ॲसिड्सच्या संदर्भामध्ये पण आहे. काही फॅटी ॲसिड हे आपल्याला अन्नपदार्थातूनच मिळवावे लागतात, उरलेले शरीर इतर गोष्टींची जोडतोड करून तयार करू शकते. तर यांचं योग्य प्रमाण आपल्या शरीराला लागते सगळ्या यंत्रणा व्यवस्थित काम करण्यासाठीच्या ज्या आहेत त्या. आता कार्बोहायड्रेटचं रूपांतर जे ग्लुकोज फ्रुक्टोज साखरेमध्ये होते शेवटी, तर ग्लुकोजचा वापर मुख्यत्वे जो केला जातो तो शरीराला एनर्जी म्हणून, पेशींना त्यांची कार्य करण्यासाठी म्हणून, सगळ्या सिस्टीमला. म्हणजे आपल्याला समजा हात हलवायचा आहे मला, तर हात हलवायसाठी पण जी काय ताकद लागते, बोटं हलवायची आहे यासाठी जी काय ताकद लागते ही ग्लुकोजच्या वापरामधून मिळते. मला चालायचं आहे किंवा मला आणखीन काही पण काम करायचं आहे तर त्याच्यासाठी लागणारी एनर्जी जी आहे ती ग्लुकोजच्या स्वरूपामध्येच पेशी वापरू शकतात मुख्यत्वे ज्याला म्हणू त्याला. जसं आपल्या गाडीमध्ये पेट्रोल लागते, काही गाड्या डिझेलवर चालतात, तर पेट्रोलच्या गाडीत डिझेल टाकून ती गाडी नाही चालत व्यवस्थित, त्याचं इंजिन खराब होणार आहे. तसं आपल्या शरीराचं जे काय सगळ्या पेशींची कार्य जी आहेत त्याच्यासाठी ग्लुकोज हे इंधन असते आणि ग्लुकोज हे लागतेच लागते आपल्या शरीराला. ते जर कमी पडलं तर सगळ्याच शरीराच्या क्रिया ह्या काय म्हणू डिस्टर्ब होतात, ते व्यवस्थित नाही चालत आहे. मग आता आपल्याला जर ग्लुकोज पाहिजे आहे आणि ते कार्बोहायड्रेटपासून मुख्यत्वे आपल्याला मिळते, अर्थात ते फक्त कार्बोहायड्रेटपासूनच मिळते असं नाही आहे, गरज पडली तर फॅट्सचं रूपांतर पण आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजमध्ये करता येते. प्रथिनांचं रूपांतर पण गरज पडली तर आपल्याला शरीरामध्ये ग्लुकोजमध्ये करता येते, पण ग्लुकोजशिवाय आपलं शरीर चालूच शकत नाही. आता रक्तामधनं आपल्या आतड्यामधनं जे अन्नपदार्थ आलेत ते सगळे शेवटी काय म्हणू आपण त्याला, मुख्यत्वे लिव्हर एक आपली केमिकल फॅक्टरी आहे शरीरातली, जिथे हजारो प्रकारचे केमिकल्स तयार केल्या जातात किंवा नष्ट केल्या जातात जे
हानिकारक आहे किंवा ज्याची शरीराला गरज नाही आहे अशा स्वरूपाचे. त्यामुळे शुद्धीकरण ज्याला म्हणू आपण फॅक्टरी अशी ती आहे आपल्या शरीरातली. आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम जे आहे, लहान आणि मोठं आतडं, ही पण एक खूप अशी सिस्टमॅटिक ज्याला म्हणता येईल कॉम्प्युटराईज अशी केमिकल फॅक्टरी आहे. अन्नपदार्थांमध्ये जे विविध प्रकारचे शेकडो प्रकारचे केमिकल्स असतात, त्या सगळ्या केमिकल्सचा कुठे काय उपयोग करायचा, कुठलं घ्यायचं कुठलं नाही घ्यायचं, काय प्रमाणात घ्यायचं, हे सगळं अगदी कॉम्प्युटराईज पद्धतीने आपलं शरीर ठरवत राहते. आतड्यामध्ये ज्या काय गोष्टी आहेत त्या. आता ग्लुकोज आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या ॲब्सॉर्ब होतात त्या मुख्यत्वे बरेचदा लिव्हरमध्ये जातात. पहिल्यांदा लिव्हरमध्ये गेल्यानंतर मग शरीर हे बघते की आत्ता काय ॲक्टिव्हिटी चालू आहे. म्हणजे आपण श्वास घेतो आहे की आता मी बोलतो आहे समजा, तर मला बोलण्यासाठी पण एनर्जी लागते, यासाठी ग्लुकोज खर्च होते. मी विचार करतो आहे काय बोलायचं, तर माझा ब्रेनच्या पेशी पण विचार करायला लागतात. आता तुम्ही ऐकता आहात सध्या, ऐकताना पण तुम्हाला जरा तुमचं ब्रेन पण काम करते आहे, तुमचे कान काम करतात आहे, तुमचे डोळे काहीतरी बघतात आहे ते पण काम करतात आहे. तर या सगळ्यांना ग्लुकोज लागते आपल्याला. आणि हे ग्लुकोज जी लागते साखर ही लिव्हरमधून रक्तामध्ये आणि रक्तामधून शरीरातल्या सगळ्या पेशींपर्यंत पोहोचवल्या जाते. आता पेशींपर्यंत पोहोचवल्या गेल्यानंतर ते काम करायसाठी आपल्याला काय म्हणू, जसं आपल्याला पेट्रोल भरायचं आहे तर आपल्याला पेट्रोलचं झाकण, टँकचं झाकण उघडावं लागेल ना, फ्युएल टँकचं. त्याच्याशिवाय पेट्रोल कसं भरता येणार आहे आपल्याला गाडीमध्ये. आणि ते टँकचं झाकण उघडण्यासाठी चाबी असते. ती चाबी जर आपल्याकडे नसेल तर पेट्रोल टँकचं झाकण उघडता नाही येणार आपल्याला. ओके, तर असं हे ग्लुकोज शरीरातल्या पेशींमध्ये जाण्यासाठी आतमध्ये, जेणेकरून ते वापरता यावं त्यांना, यासाठी त्या पेशींच्या आवरणावरती काय म्हणू अशी लॉक सिस्टीम असते, ज्याला रिसेप्टर म्हणतो आपण, इन्सुलिन रिसेप्टर. आणि या ठिकाणी इन्सुलिनचा रोल असतो. इन्सुलिन मला असं सगळ्यांनी ऐकलेलं आहे, डायबिटीज आणि इन्सुलिनचा संबंध जो आहे ते. इन्सुलिन नावाचं एक हार्मोन, परत एक केमिकल असं म्हणूया आपण, जे शरीरामध्ये पॅनक्रियाज नावाची ग्रंथी जी असते आपल्या पोटामध्ये, तिथे बीटा आणि अल्फा सेल्स असतात. तर त्या बीटा सेल्स ह्या इन्सुलिन तयार करते. आणि हे पण सगळं परत कॉम्प्युटराईज्ड आहे. इन्सुलिन कसं तयार केलं जाते की आपण काय खाल्लेलं आहे त्याच्यामधनं किती ग्लुकोज लिव्हरपर्यंत पोहोचते आहे, आणि रक्तामधल्या ग्लुकोजची लेव्हल काय आहे, आणि ती वाढलेली ग्लुकोजची लेव्हल आता समजा आलेली आहे, डिमांड काय म्हणू आपण त्याला, की ट्रकभर सामान आलेलं आहे, तर मग ते उतरवायला काहीतरी आपल्याला माणसं लागतील की नाही. तर किती सामान आलेलं आहे तेवढी माणसं आपल्याला लागतील कमी जास्त. तसं ग्लुकोजचं लोड काय आहे आपल्या खाण्यामधनं, अल्टिमेटली लिव्हरमधनं आणि रक्तामध्ये, यावर डिपेंड असेल की ते पेशींच्या आतमध्ये त्यांना घेऊन जाण्यासाठी किती इन्सुलिन लागणार आहे. आणि मग त्या लेव्हलनुसार शरीरामध्ये आपल्या त्या बीटा सेल्स ज्या आहे पॅनक्रियाजच्या, त्या इन्सुलिन तयार करतात. आणि ते इन्सुलिन रक्तामध्ये जाते, सगळ्या शरीरामधनं पसरते, आणि त्या पेशींच्या असलेले लॉक्स ज्याला म्हणू आपण, रिसेप्टर्स, त्याच्यासोबत ते जॉईन होते आणि ते रिसेप्टर उघडते, दरवाजे उघडतात, ते पेट्रोल टँकचं झाकण उघडते, आणि ही रक्तातली साखर जी आहे ती पेशींच्या आतमध्ये शिरते. त्या आतमध्ये शिरले की परत ते रिसेप्टर बंद होऊन जातात परत. हे सगळं ऑटोमॅटिक आहे. म्हणजे जे सेन्सर जे आपण आज शिकलो आहे समजा इलेक्ट्रॉनिक्समधनं जे डेव्हलप होतात ते आत्ता, दरवाज्यांना तुमचा फेस समोर दिसला की दरवाजा उघडतो किंवा बंद होतो, तर अशी सगळी सेन्सर सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये जेव्हापासून मानवी शरीररचना अस्तित्वात आली असं म्हणूया आपण, तेव्हापासून ती तयार आहे. म्हणजे खरं आपलं शरीर काय म्हणता येईल, अगदी जादूसारखं काम करते. म्हणजे अतिशय इंटरेस्टिंग आहे ते सगळं, की ह्या सगळ्या गोष्टी किती अचूकतेने आणि आयुष्यभर आपल्याला त्याची अजिबात जाणीव नसताना शरीर करत राहते. म्हणजे याहून मोठा चमत्कार मला असं वाटते आणखीन काही असू शकणार नाही जगामध्ये. ते समजलं तर छान कळते पण आपल्याला. तर इन्सुलिनची लेव्हल मग ब्लड शुगरप्रमाणे गरज असते. आता समजा जर गरजेपेक्षा जास्त आपण ब्लड शुगर गरजेपेक्षा जास्त असेल तर नॅचरली आपल्याला इन्सुलिन जास्त लागणार आहे. डिमांड आली की सप्लाय वाढवावा लागणार,
आणि आपल्याकडे हे जसं सगळं कॉम्प्युटराइज्ड आहे. आपल्या खाण्यामध्ये सपोज आपण खूप जास्त गरजेपेक्षा अशा पदार्थांचं प्रमाण जास्त आहे आपल्याकडे की ज्याचं अल्टिमेट रूपांतर ग्लुकोजमध्ये होते, आणि मग ते सगळं ग्लुकोज पचवायसाठी जास्तीचं इन्सुलिन लागणार आहे नॉर्मलपेक्षा. त्यामुळे पॅनक्रियाजला ऑर्डर दिली जाते की आणखीन इन्सुलिन पाठवा, आणि मग तो जो पार्ट आहे तेवढं इन्सुलिन तयार करण्याची पण शेवटी क्षमता आहे शरीराची, प्रत्येक अवयवांची असं म्हणूया आपण. त्या क्षमतेला जर ओव्हरलोड झालं तर त्या ठिकाणी मग प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागतो. तरी शरीरामध्ये काय म्हणू आपण त्याला की सगळ्याच बाबतची खूप रिझर्व कॅपॅसिटी असते. त्यामुळे शरीर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या तर ॲडजस्ट करून घेते, त्याला काय अडचण जात नाही आहे. पण एकाच वेळेला खूप जास्त लोड जर आलं तर मात्र मग जरा अडचण जाऊ शकते, म्हणजे मग प्रॉब्लेम जाऊ शकतो. त्यामुळे रक्तातल्या ग्लुकोजची लेव्हल काय आहे हे साधारणपणे डिसाईड करते की किती इन्सुलिन त्या पेशींना तयार करावं लागणार. आणि जर आपला आहार कायमच असा राहिला, वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष चुकीचा आहार की ज्यापासनं शरीरामध्ये जास्तीचं ग्लुकोज निर्माण होते, गरजेपेक्षा जास्त, आपल्या शरीराला जेवढी गरज आहे त्यापेक्षा जास्त, ज्याला लिव्हर डील करू शकत नाही, ज्याला साठवणुकीच्या स्वरूपामध्ये पण नाही वापरता येत, तर मग हळूहळू इन्सुलिनची डिमांड वाढत जाते. पॅनक्रियाजला थोडं जास्त, नॉर्मलपेक्षा थोडं जास्त, थोडं आणखीन जास्त, थोडं आणखीन जास्त असं इन्सुलिन तयार करत राहावं लागते. आणि मग इन्सुलिनची लेव्हल जसजशी वाढत जाते शरीरामधली या डिमांडनुसार, दुसरं एक कारण जे होते ते ज्याला म्हणूया आपण की ज्याला म्हणजे 2 गोष्टी म्हणता येतील आपल्याला मुळात, की रक्तातली साखरेची पातळी जास्त आहे आणि मुळात आपल्या इन्सुलिनची क्षमताच कमी आहे. त्यामुळे इन्सुलिनच कमी तयार होते आपल्या शरीरात, तर नॅचरली रक्तातली साखर तशीच पडून राहील रक्तामध्ये, ती पेशींमध्ये शिरणार नाही आणि त्याच्यामुळे रक्तातली साखर वाढेल आणि मग त्याला डायबिटीज झाला असं आपण म्हणूया. साधारणपणे ही प्रक्रिया जी होते ती टाईप 1 डायबिटीज ज्यांना असतो, ज्युवेनाईल डायबिटीस, लहान वयात होणारा डायबिटीस, की त्यांच्या शरीरामध्ये मुळात इन्सुलिनच कमी प्रमाणात तयार होते. काही ना काही कारणं, त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात, पण मुळात त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिनचीच कमतरता असते. आणि मग ती कमतरता असल्यामुळे काय होते की त्यांच्या शरीरातलं ग्लुकोज हे पूर्णपणे वापरलं जात नाही, ते रक्तामध्ये साचून राहते, त्यांची ब्लड शुगर वाढते आणि मग डायबिटीसचे सगळे परिणाम जे म्हणू लक्षणं आणि परिणाम त्यांच्यामध्ये दिसायला लागतात. याला टाईप 1 डायबिटीस असं म्हणतात. आणि या डायबिटीसमध्ये मग त्यांना शरीर मुळात इन्सुलिन तयार करू नाही शकत, पॅनक्रियाची ती क्षमताच नाही आहे काही कारणाने, म्हणून मग बाहेरनं इन्सुलिन त्यांना देण्याची गरज पडते, आयुष्यभर त्यांना घ्यायला लागते. हे सगळी रक्तातली ग्लुकोज वाढवून देण्यासाठी आणि ते शरीराला वापरण्यासाठी म्हणून. आता दुसरा जो प्रकारचा डायबिटीस आहे आणि ज्याच्याबद्दल मुख्यत्वे आपण बोलतो आहे तो आहे प्रौढांमध्ये होणारा डायबिटीस. ओके, साधारणपणे 80-90% लोकांमधला जो डायबिटीस असतो तो हा टाईप 2 वाला डायबिटीस असतो. 10-1% लोकांमध्ये टाईप 1 डायबिटीस असतो. म्हणजे आपण या सत्रांमध्ये जो डायबिटीस रिव्हर्सल म्हणतो आहे तो मुख्यत्वे टाईप 2 डायबिटीसच्या संदर्भामध्ये म्हणतो आहे. टाईप 1 डायबिटीस हा कदाचित रिव्हर्स नाही करता येणार आपल्याला, पण निश्चित त्यातले इन्सुलिनचे डोसेस पण कदाचित कमी करता येणं शक्य होऊ शकते कालांतराने. पण टाईप 2 डायबिटीसमध्ये मात्र रिव्हर्सल नक्कीच शक्य होऊ शकते. तर टाईप 2 डायबिटीसमध्ये कसं होते की मुख्यत्वे आपल्या सवयी ज्या आहे खाण्यापिण्याच्या चुकीच्या असं म्हणूया आपण, त्याच्यामुळे एक्सेस ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये आलेलं आहे आणि ते ग्लुकोज पचवायसाठी मग इन्सुलिनची डिमांड हळूहळू वाढत जाते आणि वर्षानुवर्षे ही प्रक्रिया होत राहते. आणि मग एक वेळ अशी येते की आत्ता क्षमता संपली सगळी पॅनक्रियाची इन्सुलिन तयार करण्याची, आता यापेक्षा जास्त नाही शक्य होत, म्हणजे हात वर करणं ज्याला आपण म्हणूया, तसं पॅनक्रियाज करते आणि मग मात्र मग ब्लड शुगर ही कायम वाढलेली असते अशा व्यक्तीची आणि मग त्याला आपण म्हणतो आहे की त्याला डायबिटीस झाला. त्याच्या आधी कैक दिवस कदाचित ही प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये चालू राहते, म्हणजे कोपिंग मेकॅनिझम ज्याला म्हणूया, आलेल्या या सगळ्या अडचणींना तोंड देण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये जी काय असते काय क्षमता, त्या सगळ्या काम करत असतात आपल्याला, पण त्याला एक मर्यादा असते, म्हणजे मर्यादेच्या बाहेर ते नाही करू शकत. त्यामुळे हे एक कारण झालं की गरजेपेक्षा जास्त
गोष्टी आपल्या आहारामध्ये अशा असणं की ज्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होते, त्यामुळे चुकीचा आहार हे एक महत्त्वाचं कारण आहे टाईप 2 डायबिटीसचं. दुसरं एक कारण जे आहे ते की ग्लुकोज तर तयार झालेलं आहे, समजा तयार होतेच आहे आणि ते पेशींना वापरलं जाते. समजा हे ग्लुकोज वापरलं आपण रेग्युलर, व्यायाम करतो आहे आपण, फिजिकली ॲक्टिव्ह आहोत, दिवसभर काही ना काहीतरी श्रमाची कामं करतो आहे, जे एकेकाळी होतं आपल्या सगळ्या पूर्वजांमध्ये. त्यामुळे हे ग्लुकोज, आलेलं ग्लुकोज हे वापरलं जायचं, कारण पेट्रोल जाळलं जाईल आहे मग सगळं तुम्ही जर काम करत राहाल तर, आणि त्याच्यामुळे रक्तातली वाढलेली साखर ही आपोआप कमी होत राहणार आहे, त्याच्यामुळे त्याने अडचण जाणार नाही आहे. त्यामुळे जेवढी काय म्हणू साखर आपल्या खाण्यामधनं येते शरीरामध्ये, तेवढी जर खर्च होत गेली आपल्या ॲक्टिव्हिटीजमधून तर मग काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आली समजा एक काय म्हणू आपण की एक 200 मिलीग्राम साखर आली आपल्या शरीरामध्ये, आपण ज्यांनी काय खाल्लं ते, आणि 200 मिलीग्राम खर्च झाली, त्याचा अर्थ बॅलन्स 0 झालं, हिशोब क्लिअर झाला. त्याच्यामुळे मग रक्तातली साखर काही वाढणार नाही आपली फारशी. पण समजा आपण खाल्ली 300 आणि खर्च केली 200 किंवा 100च, तर मग ती 200 कुठे जाणार आहे? मग ती 200 आयदर स्टोरेजच्या फॉर्ममध्ये साठवल्या जाते आणि मग ग्लुकोज, जास्तीचं ग्लुकोज म्हणजे शरीराला जेवढी गरज आहे तेवढी गरज संपल्यानंतर जे काय ग्लुकोज शिल्लक राहते शरीरातलं, तर रक्तातली साखर वाढू देऊन त्याचे इतर अवयवांवरती परिणाम होऊ नये यासाठी मग शरीर काय करते की जास्तीचं ग्लुकोज साठवून ठेवते शरीरामध्ये. आणि ते साठवण्याच्या एक 2 पद्धती असतात, 2 प्रकारे ते साठवल्या जाऊ शकते. एक पद्धत जी आहे ज्याला आपण म्हणूया की ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये केल्या जाते. ग्लायकोजन हे परत एक कॉम्प्लेक्स शुगरचाच प्रकार आहे, कार्बोहायड्रेटचाच. त्यामुळे एक असं म्हणूया की ग्लुकोजचे काही रेणू एकत्र करून मग त्याचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर होते आणि मग ते रूपांतर करून ते लिव्हरमध्ये आणि इतर काही ठिकाणी ते साठवून ठेवलं जाते ग्लायकोजन. आणि मग जेव्हा केव्हा गरज असते, जेव्हा काय म्हणू आपण त्याला की बाहेरच्या अन्नपदार्थांमधनं ग्लुकोज कमी मिळायला लागते, तर या ग्लायकोजनचं रूपांतर लगेच ग्लुकोजमध्ये केल्या जाते आणि शरीराला ते उपलब्ध करून दिल्या जाते. म्हणजे रेडी टू यूज फॉर्ममधली एनर्जी ज्याला म्हणता येईल ती आपल्या शरीरामध्ये असतेच असते. आणि साधारणपणे आपण असं म्हणूया की आपण संध्याकाळला रात्रीचं जेवण केलं आणि जेवल्यानंतर सकाळी सकाळी जो काय पार्ट असतो तेव्हा रक्तातली साखरेचं प्रमाण कमी झालेलं असते, एक जेवणानंतर 6 तासानंतर वगैरे 8 तासानंतर. आणि मग त्यावेळेस शरीराला ज्या काही ग्लुकोजची गरज असते, आता अन्नपदार्थातून तर नाही घेतलेलं, आपलं रात्री जेवण झालं 8-9 वाजता आणि सकाळी समजा आपला नाश्ता 9 वाजता, किंवा मग काही लोक नाश्ता नाही करणार आणि जेवणार असतील आहे तर सकाळी सकाळी मग 3-4-5 वाजता आपल्या शरीरातल्या ग्लुकोजचा साठा जो काय असतो, ताजा ग्लुकोजचा साठा, तो संपलेला असतो. मग शरीर त्यावेळेस काय करते की लिव्हरमध्ये जे ग्लायकोजन आहे स्टोरेज फॉर्ममधलं, त्याचं लगेच ग्लुकोजमध्ये रूपांतर करते आणि ते उपलब्ध करून देते वापरायसाठी म्हणून त्यावेळेस. आणि मग ते ग्लुकोज शरीरामध्ये वापरलं जाते. ओके. आता समजा ग्लायकोजन साठवण्याला पण मर्यादा आहेत. ग्लायकोजनमध्ये जरा काय म्हणू स्टोरेजची मर्यादा आहे, लिव्हरमध्ये किती साठवून किती ठेवल्या जाणार आहे. आणि त्याहीपेक्षा जास्त जर ब्लड शुगर येत राहिली खाण्यामधून, तर मग काय करते शरीर की या ग्लुकोजचं रूपांतर फॅट्समध्ये करते, चरबीमध्ये करते, आणि मग ती चरबी साठवून ठेवल्या जाते. चरबी हे काय म्हणू आपण त्याला कॉम्पॅक्ट स्टोरेजसारखं आहे की एक ग्रॅम चरबीमध्ये साधारणपणे 9 किलो कॅलरीज असतात. 1 ग्रॅम प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेटमध्ये 4 किलो कॅलरीज असतात असं पकडूया आपण. हे जवळपास 2.25 पट जास्तीचं एनर्जी हे फॅटमध्ये साठवून ठेवल्या जाते तेवढ्याच वजनाच्या. त्यामुळे फॅट हे कॉम्पॅक्ट छोट्या जागेमध्ये जसं जास्तीत जास्त बसवायचं आहे आपल्याला, तर ते जे काय करावं लागते तर शरीर तशी प्रक्रिया करते आणि मग ते फॅटच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये साठवून ठेवते. आणि मग ती चरबी जी साठवल्या जाते ती चरबी मग आपल्या काय म्हणू पोटाच्या भोवती साठवल्या जाते, ती आतड्यामध्ये साठवल्या जाते. त्याचबरोबर ती ही जशी काय म्हणू मसल्समध्ये साठवल्या जाते, त्याचबरोबर ती मग आपल्या शरीरातले जे इतर अवयव आहेत, पॅनक्रियाजमध्ये आहे, लिव्हरमध्ये आहे, मसल्समध्ये आहे, त्यामध्ये पण ती साठवल्या जाते. आणि ती जर खूप साचत गेली तर आपली वजनं वाढायला लागतात आणि त्याच्यामुळे मग इतर आणखीन प्रॉब्लेम सुरू होतात शरीराचे जे आहेत ते. त्यामुळे ते आपल्याला जर टाळायचे असतील आहे तर मग आपल्याला हे बघायला लागेल की हे जे ग्लुकोज बॅलन्स आहे
आवक आणि जावक आपली ही बॅलन्स असली पाहिजे आपली, तर मग बिघडणार नाही आपल्याला त्यासाठी म्हणून. तर म्हणजे हे झालं मुख्यत्वे स्टोरेजच्या बाबतचं जे आहे ते फॅट. आणि हे फॅट का बरं साठवून ठेवते शरीर, की जेव्हा डिमांड असेल, समजा स्टार्वेशनच्या काळात खास करून, ही यंत्रणा निसर्गाने यासाठी निर्माण केलेली आहे की जेव्हा केव्हा गरज असेल तेव्हा ते वापरता यावं पटकन. त्यामुळे जेव्हा आपण उपवास करतोय, जेव्हा खायला काही मिळत नाही समजा, तेव्हा ही शरीरातली चरबी वापरली जाते. त्यामुळे साधं तत्त्व असं आहे की जोपर्यंत आपल्याला अन्नामधून एनर्जी मिळत राहते तोपर्यंत शरीर या साठवलेल्या गोष्टींना हात लावत नाही. जसं आपण काय करतो की आपल्याकडे समजा सरप्लस पैसे आहेत, आत्ता शिल्लक आहेत पैसे समजा आपल्याला, तर आपण ते कुठेतरी इन्व्हेस्ट करतो. म्हणजे सेम प्रोसेस आपल्या शरीरामध्ये पण होते. आता ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही काय म्हणू आपण त्याला, की आपण समजा काय FDमध्ये टाकतो की गरज पडली तर ती FD कधी पण आपल्याला मोडता येईल, किंवा त्याच्या आधी सेविंग बँकमध्ये टाकतो. आपल्याला जर माहिती नसेल की कधी पण काम पडू शकते बा, तर काही अमाऊंट आपण सेविंगमध्ये जमा करतो. पण सेविंगमध्ये जास्त जमा नाही ठेवत आपण, कारण सेविंगमध्ये इंटरेस्ट कमी मिळतो आपल्याला. मग आपण FDमध्ये गुंतवतो. समजा आपल्याला माहिती आहे की FD आपण वर्षभर 2 वर्ष वेगवेगळ्या कालावधीसाठी आपल्याला कशी गरज पडेल त्याप्रमाणे आपण गुंतवतो. समजा त्याहीपेक्षा FDमध्ये गुंतवणे आपल्याकडे शिल्लक राहणार असेल मोठी रक्कम, तर मग कदाचित आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो. मग ते सोन्याच्या स्वरूपात असेल, प्रॉपर्टीच्या स्वरूपात असेल, की मग त्या प्रॉपर्टीचं परत करन्सीमध्ये कन्व्हर्शन व्हायला मात्र वेळ लागतो जरा. सेविंगमधनं पैसे लगेच तुम्ही गेले की लगेच काढता येतात. FDसाठी थोडासा जरा लॉस आणखीन होऊ शकतो. आणि प्रॉपर्टीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट असेल तर आणखीन जास्त काय म्हणता येईल त्याला, जास्त अवधी लागू शकतो. पण आपण ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या आपल्या क्षमतेनुसार, काय परिस्थिती आहे त्यानुसार करतो. आवक किती आणि जावक किती यावर अवलंबून असते. अनेकांच्या संदर्भामध्ये अशी परिस्थिती असते की जे हातावर कमावणारे आहे त्यांची जेवढी कमाई असते तेवढे त्यांचे रोजच्या रोज खर्च होतात. त्यामुळे त्यांच्याकडे काही फार स्टोरेजला जागा नसते. समजा जी आत्ता आपण बघतोय की करोनामुळे जी परिस्थिती आलेली आहे, खास करून हातमजुरी करणारे आणि ज्यांचं आपण हातावर पोट आहे असं म्हणतो, की दिवसभर कमावल्याशिवाय ज्यांच्या घरात संध्याकाळची चूल पेटत नाही, असे लाखो लोक आपल्या देशात आणि जगामध्ये पण आहेत. तर त्यांचं कसं असते की आज दिवसभर जर कमावलं तर ते संध्याकाळी वापरलं जाते. त्यामुळे तिथे शिल्लक राहण्याचा आणि साठवण्याचा काही भागच येत नाही. हा एक पार्ट झाला. तसं होते जर आपलं ग्लुकोजचं बॅलन्स असं असेल की जेवढं आपण वापरतोय तेवढंच फक्त आपल्या पोटामध्ये चाललेलं आहे, म्हणजे मग शिल्लक राहण्याचा काही भाग नाही. मग आपली वजनं नाही वाढणार आहे, आपल्या शरीरामध्ये फारसं फॅट जमा होणार नाही, आपल्या लिव्हरमध्ये पण फॅट जमा होणार नाही, गरजेपेक्षा जास्त इन्सुलिनची गरज पडणार नाही आपल्याला, वगैरे वगैरे सगळं. आणि मग आपली तब्येत ही ठीक राहू शकेल डायबिटीसच्या बाबत आपण विचार केला तर. पण समजा आपलं कमाई भरपूर आहे आणि खर्च फारच कमी आहे, तर मग काय होणार आहे, आपल्याकडे शिल्लक वाढत जाणार आहे. आणि मग ही शिल्लक कुठे ठेवायची, साचवून कुठे ठेवायची, तर मग ती लिव्हरमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये, शरीरामध्ये फॅटच्या स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या इंद्रियांमध्ये पण फॅटच्या स्वरूपामध्ये ती साठवल्या जाईल. आणि मग गरजेपेक्षा जास्त फॅट्स साठवल्या गेले शरीरामध्ये की त्याचे जे दुष्परिणाम आहेत वजन वाढल्याचे ते खूप सारे होतात. जसं आपलं वजन वाढायला लागते तसं इन्सुलिनला रेझिस्टन्स निर्माण वाढायला लागतो. ओके, म्हणजे रक्तातली साखर पेशींच्या आतमध्ये जाण्यासाठी जे काय उघडावे लागतात ते पेट्रोलचे लॉक, ते उघडण्याची प्रक्रिया जरा आणखीन स्लो होते. आणखीन तिथे जास्त इन्सुलिनची गरज पडते. मग पॅनक्रियाजला आणखीन जास्त इन्सुलिन तयार करावं लागते. त्यामुळे वजनं वाढले की पॅनक्रियाजवरचं लोड अजून वाढते. तेच जर वजनं कमी झालीत आपली, हे फॅट जर आपल्या शरीरातलं कमी झालं तर आपोआपच इन्सुलिन पॅनक्रियाजवरचं लोड कमी होणार. इन्सुलिन रेझिस्टन्स ज्याला म्हणतो आपण, त्या पेशींचे दरवाजे उघडण्याची जी प्रक्रिया आहे ती स्मूथ होणार आणि त्याच्यामुळे कमी इन्सुलिनमध्ये पण आपल्या शरीराची गरज भागवल्या जाणार आपोआपच. आणि मग त्याचे पुढचे दुष्परिणाम जे आहे ते सगळे आपल्याला टाळता येऊ शकतील. तर साधारणपणे ही सगळी प्रक्रिया जी आहे ही आपल्या शरीरामध्ये कंटिन्युअसली 24 तास 365 दिवस आणि आयुष्यभर होत राहते. आता आपण थोडं हे समजून घेऊया की यामध्ये इतरही काही हार्मोन्स आणि इतर गोष्टींचा पण रोल असतो. इन्सुलिनच्या विरुद्ध काम करणारे काही हार्मोन्स असतात. एक ग्लुकॅगॉन नावाचा हार्मोन जे अल्फा सेल्स तयार करतात पॅनक्रियाजमध्ये, किंवा ग्रोथ हार्मोन आहे जे पिट्युटरी तयार करते. थायरॉईडमधले हार्मोन्स आहेत, ते पण काही उपयोग करतात. तर मग आपल्याला काय
करायला पाहिजे की आता ग्रोथ हार्मोन जी आहे ती शरीराची वाढ करते आणि त्यामुळे जास्तीची एनर्जी त्या ठिकाणी लागते. ओके. किंवा मग या हार्मोन्सचं बॅलन्स कसं आहे शरीरामध्ये यावर अवलंबून आहे की रक्तातली साखर किती असणार आहे, वाढणार आहे की नाही वगैरे वगैरे, असं सगळा पार्ट आहे. ओके. आता ज्यांची म्हणजे आता जसं एक प्रश्न आलेला आहे की बा काही माणसं खूप जाड असतात पण त्यांची शुगर नसते त्यांना, असं का? आता याची वेगवेगळी कारणं असतात आहे. म्हणजे आता आपण हा प्रश्न आलेलाच आहे तर म्हणून त्या अनुषंगाने सांगतो आहे की आपलं वजन जे आहे ते 2 गोष्टींवरती अवलंबून असते. आपलं वजन किती असणार आहे, तर किती असायला पाहिजे. तर एकतर मुळात असं म्हणूया आपण की वजन जे डिपेंड करते, वजन जे वाढते असं म्हणू आपण मुख्यत्वे, ते 2 गोष्टींमुळे वाढते. एक तर आपल्या शरीरामधल्या हाडांचं आणि मसल्सचं वजन जर वाढलं, म्हणजे ज्याला आपण म्हणू बोन डेन्सिटी, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की बोन डेन्सिटी मोजल्या जाते स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये मोठ्या वयातल्या, आणि कॅल्शियम कमी झालं आहे बा तुमच्या हाडातलं असं सांगितलं जातं डॉक्टरांकडून की बोन डेन्सिटी ही कमी झालेली आहे, ऑस्टिओपोरोसिस ज्याला आम्ही म्हणतो ते. त्यामुळे हाडं जर मजबूत असतील आहे, हाडं जर वजनदार असतील आहे, कारण आपल्या शरीरातल्या वजनापैकी हाडांचं वजन पण एक मेजर पार्ट असतो, आणि हाडं जर आपली कॉम्पॅक्ट असतील आहे, मजबूत असतील आहे, जी व्यायामाने होतात मुख्य, आपण जर खूप चांगला व्यायाम जर करणारे असू, शरीरश्रम करणारे असू, तर अशांच्या हाडांचं वजन हे जास्त असते आणि त्यामुळे त्यांच्या शरीराचं वजन हे जास्त असू शकते. दुसरं जे असते ते मसल मास ज्याला म्हणून आपल्या शरीरातल्या जे स्नायू आहेत, आपण जर नियमित व्यायाम करणारे असू, शरीरश्रम करणारे असू, तर नॅचरली आपल्या मसल्स ह्या काय म्हणू त्याला की स्ट्रेंगन झालेल्या असतील, आणि त्या मसल्स आपले स्नायू जर बळकट झालेले असतील तर स्नायूंचं वजन जास्त असणार आहे. त्यामुळे हाडांचं आणि स्नायूचं वजन, ज्याला आम्ही टेक्निकल भाषेमध्ये लीन बॉडी मास म्हणतो, हे जर जास्त असेल आणि त्याच्यामुळे आपलं वजन वाढलेलं असेल तर ते आरोग्याचं निदर्शक आहे. जसं ॲथलेटिक्सचं असते किंवा आपण काही आपले सिनेमातले हिरो पण बघतोय की 6 पॅकवालं 12 पॅक्सवाले जे कसरत करणारे आहेत, मेहनत करणारे आहेत. ओके. त्यांचं वजन शरीराचं जास्त असते पण ते चरबी नसते त्यांच्या शरीरात जमा, त्यामुळे ते आरोग्याचं निदर्शक आहे असं म्हणूया आपण. याच्या उलट मेजॉरिटी लोकांमधलं जे वजन वाढलेलं असते त्याचं कारण असते ते शरीरामध्ये गरजेपेक्षा जास्तीचं फॅट जमा झालं आहे म्हणून वजन वाढलेलं असते, चरबी वाढलेली आहे म्हणून वजन वाढलेलं असते. मग ती पोटाभोवती असेल, ती बटक्स किंवा थाईज भोवती असेल आहे, छातीच्या आजूबाजूला असेल आहे, आणि अशा प्रकारे जर वजन वाढलेलं असेल चरबी जमा झाल्यामुळे, तर ते मात्र अनारोग्याचं निदर्शक आहे, ते काही आरोग्याचं निदर्शक नाही आहे. त्यामुळे वजनं जास्त असण्याचा जो काय प्रकार आहे मेजॉरिटी केसेसमध्ये जे आहे ते पॅथॉलॉजिकल किंवा अनारोग्याचं निदर्शक आहे. दुर्दैवाने आपल्याकडे काय मानलं जाते की एखाद्याचं वजन वाढलं, तो जरा हेल्दी, म्हणजे तो काय म्हणू, त्याचं वजन वाढलं की आपण त्याला काय म्हणतो, अरे छान हेल्दी दिसायला लागला तो आता जरा, आहे की नाही. खरं तो आजाराच्या दिशेने त्याची वाटचाल चाललेली आहे, त्याला आपण म्हणतो की हेल्दी दिसतोय. आणि एखाद्याचं वजन कमी झालं आहे, समजा तो जरा बारीक दिसायला लागला, हे सगळे उपाय केले आणि त्याचं वजन कमी झालं, म्हणजे काही त्रास नसताना म्हणेल मी, तर आपण म्हणतो का बरं तब्येत बिघडली तुझी, आहे की नाही. ॲक्च्युली तो निरोगी आहे आणि त्याच्या शरीरामध्ये जास्तीची चरबी नाही आहे, पण त्याला आपण म्हणतो तब्येत बिघडली का. आणि याच्या उलट ज्याचं वजन वाढलेलं आहे, जो छान जाडजूड दिसतो, त्याला आपण म्हणतो अरे वा छान हेल्दी दिसतो. म्हणजे मुळात ह्या आपल्या व्याख्यास ह्या चुकीच्या आहेत, जे आहे त्याच्या विरुद्ध आहे. आता आपण हे असं पाहिलेलं आहे की एखाद्याचं वजन जास्त आहे पण त्याला शुगर नाही आहे, किंवा एखाद्याचं वजन बिलकुलच नॉर्मल आहे पण तरी त्याला शुगर आहे. ओके. तर शुगर होण्यासाठी वजन हे एकमेव कारण असते असं नाही आहे, म्हणजे वेगवेगळी कारणं असतात त्याला, मल्टिपल फॅक्टर्स. म्हणजे हल्ली या सगळ्या आजारांना आम्ही असं म्हणतो की दे आर मल्टीफॅक्टोरियल, म्हणजे खूप वेगवेगळे फॅक्टर एकत्र येऊन होतात. कोणामध्ये एक फॅक्टर जास्त असेल कारणीभूत, कोणामध्ये दुसरं असेल. जसं एक खाण्यापिण्याचं मी सांगितलं, तसं तणाव, गरजेपेक्षा जास्त तणाव हे पण एक डायबिटीस होण्यासाठीचं महत्त्वाचं कारण आहे, मानसिक तणाव. ओके. असं लक्षात आलेलं आहे की मार्च एंड आला की अकाउंट सेक्शनच्या लोकांची ब्लड शुगर वाढलेली असते. ओके. टार्गेट पूर्ण करताना लोकांची ब्लड शुगर वाढलेली असते. ओके. त्यामुळे ह्या गोष्टी डिपेंड करतात. कदाचित एखाद्यामध्ये असं म्हणूया आपण की आहाराचा फॅक्टर जरा जास्त काम करत असेल, एखाद्यामध्ये कदाचित काय म्हणू तणावाचा मानसिक फॅक्टर जास्त काम करत असेल,
त्यामुळे ते वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. एखाद्याचं वजन जास्त आहे आणि तरी त्याची ब्लड शुगर वगैरे नॉर्मल आहे, त्याचा अर्थ कदाचित त्याची जी सिस्टीम आहे निसर्गाने, काय म्हणू आपण त्याला, की आपण पाहतो ना कंपनीने एक वस्तू बनवली तर कदाचित काही वस्तू ह्या फॉल्टी निघतात, सगळ्याच निघतात असं नाही आहे, पण काही वस्तू फॉल्टी निघतात. ओके, तर निसर्गाने त्याला कदाचित असं म्हणूया की त्या प्रकारचं लिव्हर आणि त्या प्रकारची सिस्टीम देऊन त्याला पाठवलं आहे या पृथ्वीवरती, त्याच्यामुळे त्याला वजन जास्त असलं तरी त्याला फरक पडत नाही आहे. किंवा ज्याचं वजन नॉर्मल आहे आणि तरी त्याला शुगर होताना दिसते, याचा अर्थ तिथे मग काहीतरी हार्मोनल इम्बॅलन्स असेल आहे, आणखीन काहीतरी कारण असू शकते वेगवेगळी. त्यामुळे असं जरुरी नाही आहे की वजन जास्त असणाऱ्यांना सगळ्यांनाच डायबिटीस होईल किंवा नॉर्मल वजन आहे तर त्याला डायबिटीस होणार नाही, असं नाही आहे. पण जर आपण पर्सेंटेज पाहिलं, आकडेवारी जर बघितली, तसं लक्षात येते की टाईप 2 डायबिटीस होण्याचं प्रमाण जे आहे ते मुख्यत्वे वजनदार लोकांमध्ये सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे जास्त वजन असणं इज द मेजर रिस्क फॅक्टर, तो सगळ्यात महत्त्वाचा धोक्याचा घटक आहे. आणि ही वाढलेली वजनं जर कमी झाली तर डायबिटीस निश्चितपणे बरा होतो, क्युअर होतो. म्हणजे काल मी जो काय उल्लेख केला इंग्लंडमध्ये झालेल्या रिसर्चचा, त्यामधला महत्त्वाचा जो घटक होता डायबिटीस बरा होण्यामागचा, तो गरजेपेक्षा जास्त वजनं जी होती ती त्या लोकांनी कमी केलीत. आता हे उदाहरण जर आपण पाहिलं कॅन्सरच्या बाबत पण असंच म्हणता येते आपल्याला माहिती आहे की तंबाखू हा धोक्याचा घटक आहे, त्याच्यामुळे तोंडाचा कॅन्सर आणि फुफ्फुसांचा कॅन्सर होऊ शकतो स्मोकिंगमुळे, तंबाखूमुळे. इनफॅक्ट जगामध्ये सगळ्यात जास्त तोंडाचा कॅन्सर होतो तो भारतातल्या लोकांना. पुरुषांमध्ये होणारा कॅन्सर जो आहे तो ओरल कॅन्सर भारतातल्या नंबर 1चा, स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि दुसरा युट्रसचा कॅन्सर आहे. आता तंबाखू हा एक मेजर रिस्क फॅक्टर आहे, पण आपल्याला असं पण चित्र दिसते की काही लोक असे पण आपल्याला भेटतात की जो खूप वर्ष तंबाखूचा वापर करतो आहे आणि त्याला नाही झालेला कॅन्सर किंवा त्याला हार्ट अटॅक नाही आलेला, पॅरालिसिस नाही झालेला. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असे पण लोक दिसतात की ज्याला कसलंच व्यसन नाही, अगदी काय म्हणता येईल त्याला, आणि त्याला कॅन्सर झाला आहे किंवा त्याला हार्ट अटॅक आलेला आहे. त्यामुळे मग तो जो तंबाखू खाणारा असतो तो काय म्हणतोय, देखो बोलते मेरे को कुछ हुआ है क्या, मैं तो बचपन से खा रहा हूँ, तो ये जीता जागता पुरावा आहे, बोलते की कॅन्सर नाही होता इससे, की नाही. तर असं म्हणणं जे असते हे अपवाद असू शकतात नियमाला. पण आपण जोपर्यंत आपण स्टॅटिस्टिक्स बघणार नाही, ते खाणाऱ्या किती लोकांना होतात आणि न खाणाऱ्या किती लोकांना होतात तंबाखू, तर आपल्याला तो फरक कळेल आहे. ओके, आणि इथे बरेचदा आपली गल्लत होण्याची शक्यता असते. तर ते आपल्याला फक्त जरा थोडंसं समजून घ्यायला पाहिजे काय करायचं. तर त्यामुळे आहार, मुख्य जे म्हणूया आपण, डायबिटीस हा आहाराशी रिलेटेड आजार आहे मुख्यत्वे. आवक जास्त आणि खर्च कमी, साधारणपणे थोडक्यात जर आपण मांडायचं झालं सूत्र तर. आणि मग डायबिटीससाठी उत्तर काय असेल, उपचार काय असेल, हे साधं गणित आहे की आवक कमी करायची आणि खर्च वाढवायचा. इट इज सो सिम्पल. ओके, ते जर केलं तर डायबिटीस आपला रिव्हर्स होऊ शकतो, काहीच अडचण नाही. म्हणजे ज्या कारणांमुळे ती कारणं रिव्हर्स केली तर तो आजार बरा होऊ शकतो. हे सिम्पल लॉजिक आहे, म्हणजे सिम्पल सायन्स आहे. याच्यासाठी काही फार आणखीन वेगळ्या गोष्टींची गरज असेल असं नाही आहे. आता एक शेवटची गोष्ट सांगून आपण थांबूया आज, उद्या परत पुढच्या पार्टकडे जाऊया. डायबिटीसचं निदान जे काय होते त्यासाठी ज्या तपासण्या केल्या जातात त्याच्यामध्ये एक ब्लड शुगर तपासल्या जाते उपाशीपोटी आणि जेवणानंतर 2 तासानंतरची शुगर जी आहे ती. आणखीन एक तपासणी जी करायला पाहिजे खरं, जी जास्त महत्त्वाची आहे, पण दुर्दैवाने मी असं बघतोय की खूप साऱ्या ठिकाणी ती तपासणी अगदी डॉक्टरांकडून पण नाही सांगितलं जात करायला. ती जास्त महत्त्वाची आहे. त्याला आपण म्हणतो आहे की AC1 हिमोग्लोबिन किंवा HB, हिमोग्लोबिनला शॉर्ट फॉर्ममध्ये HB म्हणतो आम्ही. HbA1c नावाची तपासणी, ही रक्ताची तपासणी असते आणि आपल्या रक्तातली साखर जी आहे ती हिमोग्लोबिनला चिकटलेली असते. तर या मागच्या 2-3 महिन्यात साधारणपणे लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असते आणि लाल रक्तपेशींचं आयुष्य हे साधारणपणे 120 दिवसांचं असते. ओके, त्यामुळे लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. त्यामुळे हिमोग्लोबिनला म्हणजे ज्याला साखर चिकटलेली आहे अशा हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज किती आहे हे तपासल्या जाते या तपासणीमध्ये. A1c, हिमोग्लोबिन A1c नावाची तपासणी.
आणि हे साधारणपणे मागच्या 3 महिन्यामधल्या तुमच्या रक्ताची साखरची कंट्रोल कसा आहे किंवा लेव्हल कसं आहे याचं ते निदर्शक आहे. त्यामुळे ही जास्त महत्त्वाची तपासणी आहे एक वेळच्या ब्लड शुगर तपासणीपेक्षा पण. त्यामुळे ही जरूर करून घ्यावी असं मी सुचवेल सगळ्यांनी. जरा हे HbA1c जी आहे ही लेव्हल जर आपली 5.6 आली तर आपल्याला डायबिटीस नाही आहे. ही जर 5.7 to 6.4 अशा स्वरूपामध्ये आली तर आपण म्हणू त्याला प्री डायबिटिक आहे. म्हणजे डायबिटीसच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे, 2 पायऱ्या वर आलेला आहे तो डायबिटीसच्या दिशेने. आत्ता अजून क्लिअर कट डायबिटीस नाही, पण आता कदाचित ज्याला आपण म्हणू आता दूध उतू आलं आहे, अजून बाहेर नाही पडलेलं पण आता अगदी काठोकाठ आहे शिगोशी. आता थोडंही कमी जास्त झालं तर बाहेर पडणार आहे. ओके. आणि हे HbA1c जर 6.4पेक्षा जास्त असेल तर मग आपल्याला म्हणता येईल की त्याला डायबिटीस आहे. आणि हे जर समजा 8.2पेक्षा जास्त असेल त्याचा अर्थ मग त्या व्यक्तीच्या ब्लड शुगरचा कंट्रोल हा अजिबातच चांगला नाही आहे, समाधानकारक नाही आहे मागच्या 3 महिन्यातला. त्यामुळे त्याला लगेच काय म्हणत दुरुस्त्या करणं गरजेचं राहणार आहे. नाही तर ही रक्तातली ब्लड शुगर जर वाढलेली राहिली तर त्याचे शरीरातल्या बहुतेक सगळ्या अवयवांवरती परिणाम होत राहतात. कारण नुसती रक्तातली तर आपण मोजतो, पण फक्त रक्तातली साखर वाढलेली नसते, शरीरातल्या सगळ्या पेशींमध्ये साखर वाढलेली असते आणि दे आर फुल ऑफ शुगर सगळ्या पेशी. मग त्या मेंदूच्या पेशी असतील, त्या हार्टच्या असतील, मसल्स असतील, किडनीच्या असतील, डोळ्याच्या असतील आहे, तर त्या सगळ्या अवयवांवरती मग परिणाम होतो या जास्तीच्या शुगरचा. त्यामुळे मग अशांना आपल्याला तातडीने त्यावरती काहीतरी करणं गरजेचं असणार आहे. तर मुख्यत्वे आज जे काय आपण पाहिलं की ब्लड शुगर आपली कुठून येते शरीरामध्ये, ती कशी तयार होते, ती कुठे जाते अल्टिमेटली, आणि काय कारणं आहेत डायबिटीसची, टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीस या संदर्भामध्ये पण आपण बघितलं आहे. उद्याला आपण जे बघणार आहोत, मग आता ही प्रोसेस आपल्याला डायबिटीसची रिव्हर्स करायची आहे, तर मग आपल्या हातात काय. मग आपण आहाराचा विचार करूया. मे बी उद्या आपण आहाराबद्दल काही गोष्टी थोड्याशा बोलूया की काय केलं असता, काय आहार आपण घ्यायला पाहिजे, आहारामध्ये कुठले नियम आपण पाळायला पाहिजे, डायबिटीस असणाऱ्यांनी किंवा नसणाऱ्यांनी पण. म्हणजे असं जरुरी नाही की फक्त डायबिटीसवाल्यांनीच पाळावेत. मला डायबिटीस नको आहे पुढच्या भविष्यामध्ये, तरी पण मला हे नियम पाळणं गरजेचे असणार आहेत. आणि ते लहानपणापासून जर ह्या सवयी लागल्या, ज्याला आपण म्हणू हेल्दी हिटिंग हॅबिट्स, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे एकदा गाडी बिघडल्यावरती मग दुरुस्त करण्यापेक्षा मुळात गाडी बिघडायलाच नको असं जर आपल्याला करता आलं, अशा सवयी जर आपल्याला आपल्या घराला लावता आल्या सगळ्या, कारण आपल्या मुलांना तर या सगळ्या आजारांचे धोके आणखीन जास्त असणार आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी पण ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरणार आहेत. तर त्या आहाराच्या संदर्भामधले काही बेसिक नियम आपण उद्या आणि परवाच्या सत्रांमध्ये बघूया, जे सगळ्यांसाठीच उपयोगी राहतील आहे. डायबिटीस रिव्हर्सलसाठी पण ते उपयोगी पडतील आहे. आणि त्यानंतरच्या मग पुढच्या सत्रांमध्ये आपण व्यायामाबद्दल बोलणार आहोत, आपण स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल बोलणार आहोत आणि कॉम्प्लिकेशन्सबद्दल बोलणार आहोत. तर असं एक साधारणपणे पुढच्या 5, 6, 7 दिवसांमध्ये. आणि जर असं वाटलं आपल्याला की नाही पूर्ण होत, आणि जर असं वाटते तुम्हाला की अजून आपल्याला काही प्रश्न असतील, काही अजून हवं असेल, तर मे बी 14पर्यंत तर लॉकडाऊन आहेच आहे, त्यामुळे आपल्याला मे बी वेळ असेल तर आपल्याला एक्सटेंड पण करता येऊ शकेल, काही अडचण नाही याला. तर मला असं वाटतं की आत्ता या ठिकाणी आपण आजचं हे सत्र थांबवूया, हरकत नाही. आज संध्याकाळी परत 7 वाजता कालचं जे सत्र होतं, काल जरा थोडा कनेक्टिव्हिटीचा इश्यू होता, त्याच्यामुळे काल थोडंसं जरा 30 मिनिटातच जरा आवर्त घ्यावं लागलं नाईलाजाने. आज मला असं वाटतं आज बहुधा तो इश्यू येणार नाही. त्यामुळे काल ज्या डॉक्टर व्हिक्टर फ्रँकलची गोष्ट मी सांगत होतो ती पूर्ण करून आपण हेल्दी आणि मिनिंगफुल लाईफस्टाईलच्या दृष्टीने तो विषय पुढे घेऊन जाऊया. उद्या सकाळी परत 10:30 वाजता, आज 10:30 वाजता जो विषय मी बोललो आहे की एकूण आपल्या स्वतःच्या आयुष्याची कशी तयारी करता येईल आहे, मुख्यत्वे व्हेअर आय विल बी इन इयर 2040, 2040 साली मी कुठे असेल, आपल्या स्वतःच्या आयुष्याचं एक विजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रोसेस आपण आजपासून सुरू केली आहे सकाळच्या सत्रामध्ये. ती आपण उद्या कंटिन्यू ठेवणार आहोत पुढे. उद्यापासून आणखीन पुढे ती गोष्ट घेऊन जाऊ. तर असे हे 3ही सत्र सकाळी 10:30, दुपारी 4 आणि संध्याकाळी 7चे साधारणपणे 40-50 मिनिटांचे हे असतील आहे, आणि ते आपण कंटिन्यू करणार आहोत. आता हे सत्र पूर्ण झालं की मी लगेच हे माझ्या फेसबुक वॉलवरतीही हा व्हिडिओ जो आहे आत्ताच्या सेशनचा हा अपलोड करणार आहे, त्यामुळे तो त्या ठिकाणी उपलब्ध असेल आहे. तुमच्या ज्या कोणत्या मित्रांना तुम्हाला असं वाटते की ह्या उपयोगी पडू शकते आणि त्यांना पाठवायचं, तर जरूर त्यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचवा.
माझं फेसबुक पेज जे आहे ज्यावरनं आत्ता मी हे प्रक्षेपित करतो आहे ते पेज लाईक करायला त्यांना सांगा, म्हणजे ह्या आणि इतर गोष्टी पण तुमच्यापर्यंत डायरेक्टली येतील. जसं मी म्हणालो की यामध्ये आपल्याला प्रेझेंटेशन काही स्लाईड्स आणि ह्या ज्या मला खरं दाखवायच्या होत्या त्यांनाही दाखवता आहेत आत्ता, पण त्या मे बी मग माझ्या फेसबुक वॉलवरती मी त्या पोस्ट करू शकेल प्रेझेंटेशनच्या स्वरूपामध्ये. तर आज काही प्रश्न आलेले आहेत, आत्ता पण काही प्रश्न येतात आहे. मला असं वाटते ही प्रश्न घेऊन मी उद्या या प्रश्नांची उत्तरं देईल आत्ता, कारण काय म्हणू त्याला, हे सगळं चालू असताना सेशन चालू असताना मला लगेच ते सगळे प्रश्न बघणं आणि ताबडतोब त्याची उत्तर देणं मे बी थोडंसं जरा डिफिकल्ट जाते. पण उद्या आपण ही सगळी आजची प्रश्न आपण हे उद्या करूया. काय उद्या तुम्हाला जे काय वाटते आहाराच्याबद्दलचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आज उद्याच्या सत्र सुरू होण्याच्या आधी जर तुम्ही कॉमेंटमध्ये टाकले, मेसेज जर टाकले तर ते प्रश्न पण आपल्याला मग तो विषय घेताना मांडता येऊ शकतील. तर आत्ता या ठिकाणी निरोप घेऊया आपण. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. संध्याकाळी 7 वाजता परत आपल्याला भेटता येऊ शकेल. नमस्कार.